नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हा उत्साह आणि जल्लोष आहे भाजप नेरूळ मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक यांची नवी मुंबई महापालिका परिवहन समिती सदस्यपदी झालेल्या नियुक्तीचा. वनमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने भाजपचे नेरूळ मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक यांची परिवहन समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याने त्यांनी नेरूळ सेक्टर 15 येथील जय अंबे मंदिरात बाबा भोलेनाथ यांच्या शिवलिंगाचं तसेच अंबे मातेची आरती करून त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपच्या विविध पदाधिकारी आणि विभागातील नागरिकांनी नवनियुक्त परिवहन समिती सदस्य कुणाल महाडिक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. तर कुणाल महाडिक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम नामदार गणेश नाईक यांनी केल्यानं कुणाल महाडिक यांनी गणेश नाईक यांच्या समवेत माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजपाचे महापालिका गटनेते सागर नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचे आभार मानले. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेबांचा कुणाल महाडिक आगे बढ़ो. आज सर्वप्रथम या ठिकाणी मी नवी मुंबईचे सर्वस्व, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आज माझी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समिती सदस्य म्हणून निवड झालेली आहे. सर्वप्रथम मी त्यांचे इथे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच माझे मार्गदर्शक, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे आमचे नेते श्री संदीप नाईक साहेब, तसेच ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार संजीव नाईक साहेब, नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे गटनेते आदरणीय श्री सागरजी नाईक साहेब, तसेच नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब, बेलापूर विधानसभेचे आमदार मंदाताई म्हात्रे. या पक्षात मी गेले 20 वर्ष काम करतो आहे. अगदी तळागाळातून मी काम करत करत या ठिकाणी आज मी पोचलेलो आहे. आणि खऱ्या अर्थानं आज एक माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम, न्याय देण्याचं काम हा सर्वस्व नाईक साहेबांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज एक छोट्या कार्यकर्त्याला एक मोठ्या पदावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय नाईक साहेब तसेच संदीपजी नाईक साहेब यांनी जो केलेला आहे, सर्वप्रथम मी या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आज भारतीय जनता पार्टीने सुद्धा मला ही संधी देण्याचं काम केलेलं आहे आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि नवी मुंबईकरांना हा जो मला पद दिलेला आहे या पदाला मी नक्की न्याय देण्याचं काम करेन. भारतीय जनता पक्ष नक्कीच प्रतिष्ठावान पक्ष आहे. जो प्रामाणिकपणे पक्षाचं काम करेल त्याला न्याय देण्याचं काम नेहमीच पक्ष करत असतो. आणि कुणाल महाडिकच्या बाबतीत जे नाईक फॅमिलीने केलेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. कारण आम्ही त्यांचे उपकार केव्हाच विसरणार नाही. आणि जे परिवहन सदस्याचं पद दिलेलं आहे त्या पदाला कुणाल महाडिक नक्कीच न्याय देईल. आणि आमची अशी अपेक्षा आहे
की गोरगरिबांची मुलं कामाधंद्यासाठी तो नक्कीच लावेल. खरं सांगायचं तर आनंदाश्रू शब्दात व्यक्त करता येणार नाही आहे. फक्त एवढंच म्हणेन की त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. दिनरात त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे आणि कष्ट केले आहेत. त्याचं फळ चीज झालं आज. भारतीय जनता पार्टीचे व आपल्या महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री व सर्व नवी मुंबईचे महानायक श्री गणेशजी नाईक साहेब यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला दिलेला हा मोठा न्याय आहे की आज त्यांनी कुणालजींनी त्यांचं शब्दाचे पालन केले आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांचा शब्द पाळला. आज संदीपजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीने जो आज एका सामान्य कार्यकर्त्याला जो न्याय दिलेला आहे आणि एका सामान्य कुटुंबातल्या एका होणार आणि कर्तव्यशील मुलाला त्यांनी आज बोटाला धरून आज महानगरपालिकेसारख्या सर्वोच्च ठिकाणी बसवलं आहे आणि ह्याच्याबद्दल शतशः नवी मुंबईकर आणि आम्ही सर्व फॅमिली मित्र त्यांचे आभारी आहोत. नाईक साहेबांनी जो न्याय दिलेला आहे कुणाल महाडिक साहेबांना तो म्हणजे अवर्णनीयच आहे. त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण आमच्या विभागातील एक आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते की कुणालसारख्यांना एक सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला. या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.